राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरप प्यायल्यानंतर काही दिवसातच 12 ते 15 मुलांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहेच, पण या घटनेनंतर अनेक पॅरेंट्समध्ये कफ सिरपबद्दल अनेक शंका निर्माण झाल्यात. कफ सिरप सेफ असतात का? यापुढे बाळाला जर का खोकला झाला तर त्याला कफ सिरप द्यायचं की नाही? किंवा माझ्या बाळाला कफ सिरप दिल्याने काही होणार तर नाही ना? अशा अनेक शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यात. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे कफ सिरप येतात. यामध्ये काही कफ सप्रेसंट असतात तर काही एक्सपेक्टोरंट असतात. कफ सिरप हे मोस्टली कडू असतात आणि लहान मुलांमध्ये पॅलेटेबिलिटीचा प्रॉब्लेम ॲज कम्पेअर टू ॲडल्ट्स हा जास्त असतो, कारण लहान मुलं कडू औषध प्यायला मागत नाही आणि त्यामुळेच त्याचं टेक्स्चर चेंज व्हावं, शिवाय ते औषध थोडं गोड व्हावं याच्यासाठी प्रोपायलिन ग्लायकॉल यांसारखी घटक द्रव्ये त्यामध्ये ॲड केले जातात, जे की FSSAI आणि WHO अप्रूव्ड आहेत. पण याऐवजी काही बनावट आणि निकृष्ट दर्जाचे उत्पादक डाय इथायलिन ग्लायकॉलला ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून वापरतात आणि ते तुलनेने स्वस्त असतं आणि याच्या वापरामुळेच किडनी फेल्युअर किंवा ब्रेन डॅमेज देखील होऊ शकतो, जे की मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये घडलं. तर मग आता यापुढे बाळाला कफ सिरप द्यायचं की नाही? कफ हा एक नॅचरल आणि प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे, त्यामुळे 2 वर्षाच्या आतील बाळांमध्ये जनरली कफ सिरप हे अवॉइड केलं पाहिजे. 2 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये गरज असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने कफ सिरप दिलं गेलं पाहिजे. त्याशिवाय पॅरेंट्सला एक सवय असते की ओव्हर द काउंटर जाऊन मेडिकलमधून डायरेक्टली कफ सिरप घेऊन यायचं. त्यामुळे विदाऊट प्रिस्क्रिप्शन, विदाऊट डॉक्टर्स ॲडव्हाइस स्वतःच्या मनानेच डोसेस डिसाईड करून लहान मुलांना कफ सिरप्स देऊ नका.